आता उघडे आत्ता की तुम्ही सगळ्या सोयरीची अधिसूचना काढली, तिला 5 महिने उलटून गेले. दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला, आमच्याच पोरावर केसेस झाले आंतरवालीतल्या. महाराष्ट्रातल्या पोरांनी शांततेत रस्ते रोको केले, तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले. कसा समज मानता तुम्ही? समज कसा म्हणू शकतात फडणवीस साहेब तुम्ही? जे सत्य आहे ते समाजानं बघितलं, समाजाने ते मान्य केलं. समाज असा मोहगम कुणालाही नाही करत. आणि आजच नाही बोलत मी, हे पहिल्यापासून बोलतो. महायुतीने आमचे हाल केलेत हे, आणि महाविकास आघाडी का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला, ते आज नाही बोलत, आम्ही पहिल्यापासून बोलतोय. त्यांनी मरणाचं वाटोळं केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना, पण तुम्ही ताजं केलंय. तुम्ही आत्ता मुस्काड फोड आहे आमचं, त्याने जरा जुनं फोड होतं. पण तुम्ही हे सांगताय, पण त्यांचा दावा असा आहे की जे नॅरेटिव्ह तयार केलं विरोधकांनी. काय तयार केलं? नॅरेटिव्ह म्हणजे विचार समाजामध्ये तयार नाही केला बाबा, गैरसमज नाही केला. मी म्हणतो आणखी ना फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात नका राहू. मी एक साधं पोरग आहे, मी कोणत्या पक्षाचा नाही, मी भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, काहीच नाही. तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा. तुम्ही असंच भ्रमात राहता, पुन्हा पुढचं टंबळ वाजून घेता. मला हे सरळ बोलायचं मग तुम्हाला नाही पटत ते बोललेलं. गैरसमज केलेलं नाही, जे गाडलेलं आहे ते तुम्हीच मान्य करा की ह्या गोष्टी झाल्यात. 10% दिलं, पण ते कोर्टात आणखीन त्या पोराचे हाल आहेत. याच्याबरोबर ज्या पोरांनी ECBCमधून फॉर्म भरले, ज्या पोरांनी EWSमधून फॉर्म भरले, त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे OBC आरक्षणाचे, त्या पोरांना इकडे येण्याचा रस्ता मोकळा करून द्या. ती नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची. महामंडळाच्या अटी शर्ती कमी करा, ती होईल. तुम्ही केसेस मागं घ्या, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता, 57 लाख म्हणून तुमच्याकडे मिळाल. कशाला मराठी अंगावर घेता उगाच? मी रोज सांगतोय 10 महिन्यापासून, आज नाही. फडणवीस साहेब पर्सनल तुम्हाला सांगतोय मी की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाही आहे, माझा पण नाही आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्ही द्या. हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते सरकारला, हे बार सांगतोय. माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना, तर आता एवढा फटका बसला म्हणला ते हवात उडाला असता असा, आणि ते म्हणलं असतं उपोषण नाही करायचं, पेपोषण नाही करायचं. लागा विधानसभेची तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू. मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं. की सरकारमधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर आणा. आमदार बी उंकडं भरडते ती मीडियात. मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय. पण तुम्ही नाही दिलं ना, तुम्हाला एकाला येऊन देणार नाही. तुम्ही गैरसमज म्हणता ना, टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं. गणित मोड काही चालत नसते जनतेपुढं. या जर खपाखप शिक्के हाणा लागले ना, रपा रप पाडणार आहे तुम्ही.